शेतकरी मित्रांनो, ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 25 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक, तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. शेतकरी मित्रांनो, हे नेमकी कोणतं 25 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करेन असं पीक आहे? तर हे आहे मेथी पीक. हो शेतकरी मित्रांनो, या मेथी पिकाची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. मेथीचं बियाणं, व्हरायटी, मेथी पिकाची लागवड करतेवेळी खत व्यवस्थापन, मेथी पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर तणनाशक, तण नियंत्रण फवारणी, मेथी पिकाला महत्त्वाच्या फवारण्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आत्ता देखील मेथी पीक असेल तर करपा असेल, मर रोग असेल, पानं पिवळी पडलेली असतात आणि जळी रोग हा यामध्ये आलेला असतो आणि येतही असतो. मग याच्यावर नियंत्रण, मेथी पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी खत व्यवस्थापन, म्हणजेच वरून वरून काही खत औषधांची फवारणी करता येईल का, अशा पद्धतीचं संपूर्ण नियोजन सांगणार आहे. आणि ह्या मेथीचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर मिनिमम 10 रुपये जोडीप्रमाणे तर 50 रुपये जोडी याप्रमाणे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो. आणि सध्याच्या टायमाला आहे 20 रुपये जोडीला बाजारभाव. मग तुम्हाला देखील या ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 25 दिवसामध्ये मालामाल व्हायचे, तर ह्या मेथी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला एकरी बियाणं हे मेथीचं किती लागते? तर पेरणी करत असाल तर 25 ते 30 किलो, हाताच्या साहाय्याने टाकत असाल तर फार फार तर एखाद्या शेतकऱ्याचा हात दाट पातळ राहतो तर 40 किलो धरून चाला, कमीही लागू शकतो. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये मेथी पिकाची लागवड पेरणी करायची तर बियाणं व्हरायटी कोणती निवडायची? तर आपण दीपक असेल किंवा लाल कोरोची जी मेथी असेल, डॉलर बियाणं असेल, याची निवड करायची आहे. म्हणजे तुमची जी काही मेथी आहे तर याच्या मेथीच्या जी कड आहे तर हिला लाल लाल कोर आलेली दिसते, तर ही देखील मेथीची क्वालिटी शायनिंग जास्त प्रमाणे असते. या दोन्हीपैकी कोणती एक व्हरायटी आपण घेऊ शकता. मेथीचं बियाण्याचं बाजारभाव तुम्हाला जर सांगायचा झाला तर 60 रुपये ते 80 रुपये किलो याप्रमाणे तुम्हाला बघायला मिळत असेल. इथनं घेऊ शकता तुम्ही, ह्या दराने घेऊ शकता. आता मेथी पिकाची लागवड पेरणी करायची तर आपण शक्यतो ह्या टायमाला बेडचा वापर करायचा आहे आणि स्प्रिंकलर किंवा रेन पाईप याचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे आता तुम्ही पेरणी केली किंवा हाताच्या साहाय्याने टाकले तर लागवडीच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, 15-15 18-46 या खताचा हात यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर पेरणी लागवड करायची आहे. आता लक्षात या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तणनाशकाचा येतो. कारण कमी दिवसातलं पीक आणि तणांवर बंदोबस्त झाला पाहिजे, नाहीतर पूर्ण आपल्याला खूप मोठा प्रादुर्भाव होतो या तणांचा. तर तणांवर नियंत्रण मिळवते वेळी काय करायचं आपल्याला? मेथी पिकाची लागवड पेरणी केली, ताबडतोब पाणी सोडायचं आहे. पाटपाण्याने करा, स्प्रिंकलरवर असू द्या, बेडवर असू द्या, पाणी सोडा. आणि बरोबर 12 ते 16 तासाच्या आत टर्गा सुपर आणि गोल ओल्या रानामध्ये आपल्याला याची दाट फवारणी करायची आहे. टर्गाचं प्रमाण 10, गोलचं 8 मिली याप्रमाणे घ्यायचे. दाट फवारणी आपल्या रानामध्ये करायची आहे आणि फास्ट चालायचं आहे जरा. त्याच्यानंतर 48 तासानंतर आपल्याला मेथीचा उतार किंवा बी मोडून आलेलं दिसून येत असतं. आता शेतकरी मित्रांनो, संपूर्ण मेथीचा उतार झाल्यानंतर मिनिमम 4 ते 5 दिवस किंवा 6 दिवस घ्या. या टायमिंगला काय करायचं आपल्याला, वरून खालून पाणी सोडायचं आणि वरून जैविक करत असाल तर टायको, सुडो, बॅसिलिस या बॅक्टेरिया आणायच्या, याची वरून फवारणी करायची. अनलिमिटेड प्रमाणे याचं याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही. ही वरून फवारणी करा लिक्विडमध्ये भेटलं तर, किंवा तुम्ही साप पावडर घेऊ शकता. प्रति पंपासाठी 20 ग्रॅम 20 लिटरच्या पंपाला दाट फवारणी आपल्या मेथी पिकावर करायची, जेणेकरून मर ही रोग होणार नाही, मुळकुज देखील होणार नाही आणि तुमच्या मेथीचा 100% उतार होईल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाच्या जोरदार जबरदस्त वाढीसाठी आपल्याला परत एकदा दुसरं खत व्यवस्थापन करावं लागतं. तर हे करतेवेळी बरोबर मेथी आपली 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान होईल किंवा 10 ते 12 दिवसांच्या दरम्यान होईल, त्यावेळेस आपल्याला 24-24-0 या खताचा पातळ हात आपल्या मेथी पिकाला टाकणं गरजेचं आहे. जास्त दाट करायचं नाही. वाटल्यास 2 टप्प्यामध्ये टाका. एक बॅग जर आणली असेल आपण 50 किलोची तर 20 किलो आता टाका, 20 किलो नंतर टाका, 10 किलो दुसऱ्या पिकाला वापरा. अशा पद्धतीने हा या खताचा हात यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, मेथीचा फुटवा, ग्रीनरी, शायनिंग, क्वालिटी, काळोखी, चकाकी, रंग, आकार जास्त प्रमाणे आलेला दिसून येणार. आता भरपूर शेतकरी म्हणतील की ही खतळी टाकली तरी देखील आमच्या मेथीला काय झालं की जोमदार वाढ दिसून येत नाही, पिवळेपणा दिसतोय, करपा आलेला दिसतोय. मग काय करायचंय? तर या तातडीच्या काही फवारण्या सांगतोय. रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशक घ्यायचे, त्यामध्ये बायोटाईप्स घ्यायचे, प्रोपेक्स सुपर घ्यायचे, सिलिकॉन घ्यायचे, याच्यावरून दाट फवारणी करायची. त्याच्यानंतर तरी देखील काही शेतकरी म्हणतील पूर्णपणे करपा आलाय बा, आता काय करू? मग
कॅब्रिओ टॉप, यामध्ये बायोटा घ्यायचे आणि प्रोपेक्स घेऊन याची दाट फवारणी आपल्या मेथी पिकाला करायची, किंवा कराटे घेतलं तरी चालेल. प्रोपेक्स ऐवजी कराटे जरी घेतलं तुम्ही 2 टाइम तरी चालेल. हे कीटकनाशक घ्या, याची फवारणी करा आणि जबरदस्त तुमच्या मेथी पिकाचं नियोजन मिळवा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, की भरपूर शेतकरी म्हणतात, की ह्या टायमिंगला मेथी येत नाही किंवा काही भरपूर अडचणी येतात, बाजार राहत नाही. तर एक लक्षात घ्या, आपल्याला बेडवर मेथी करायची, स्प्रिंकलर रेन पाईपचा वापर करायचा आहे. आणि बाजारभावाचं तुम्हाला सांगायचं झालं तर मी म्हणतो, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा ज्या आठवडे बाजार असेल तिथं आपण जाऊन ही हाताने देखील विकू शकता आणि 10ला 2, 20ला 2 अशा प्रकारे करून देखील आपण ह्या मेथी पिकाचं भरघोस उत्पादन मिळवू शकतो आणि निश्चितच शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, भरपूर शेतकरी म्हणतात, की आमची मेथी आता काढणीला आली आहे बा, 20 दिवस झाली, 5 दिवस राहिलेत, 22 दिवस झालेत, 25 दिवस झालेत, पण काढणीलाच उपटणीलाच येत नाही. मग काय करायचं? तर आपल्याला गोदरेजचं डबल हे घ्यायचं, याची दाट फवारणी करायची. यामुळे काय होणार, तुमची हाईट, उंची वाढणार आहे, फुटवा देखील निघणार आहे, ग्रीनरी शायनिंग काळोखी देखील यायला मदत होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांच्या मला अशा कमेंट्स आल्या होत्या, की आमच्या मेथीची मर होतीये किंवा मेथीची हाईट होत नाही, किंवा मेथी पिकाची योग्यरित्या फुटवा दिसून येत नाही. मग काय करायचं? तर 15 ते 20 दिवसाचा जो कालावधी असतो, ह्या कालावधीमध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला? 0-60-20, 12-61-61, 0-60-20 किंवा 12-61 यापैकी कोणतंही एक खत प्रति एकरसाठी 3 किलो याप्रमाणे पाण्यातून सोडा आणि मग बघा, तुमच्या मेथीचा जबरदस्त फुटवा काळोखी आलेली दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला जर फक्त 25 दिवसामध्ये मालामाल व्हायचे, तर हे मेथी हे महत्त्वाचं पीक आणि याची निश्चित स्वरूपात तुम्ही लागवड किंवा पेरणी करणं गरजेचं आहे. आता राहिला विषय बाजारभावाचा, तर भरपूर शेतकरी काय करतात, की काही शेतकऱ्यांनी आधी लागवड केलेली असते, आता ही व्हिडिओ पाहत असतील, तर ते म्हणतील आमच्याला बाजारच नव्हता भेटला आणि तू आता सांगतोय का एवढा बाजार आहे, 20 रुपये 50 रुपये जोडीप्रमाणे बाजार आहे. तर लक्षात घ्या, आपण प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची माहिती व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि जसजसं वातावरण बदलतं, ज्यावेळेस मार्केटला आवक जास्त असते तर निश्चितच बाजार कमी असतो आणि आवक कमी असेल तर निश्चितच बाजार आपल्या पिकाला जास्त आलेला दिसून येतो. त्यामुळे जर तुम्हाला हे 25 दिवसाचं मेथी पिकाचं नियोजन हे माहिती पडलं असेल, तुम्हालाही ही माहिती आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, मेथी पिकाची लागवड पेरणी करायची तर तुम्हाला अशाच पद्धतीचं नियोजन करायचं आहे, तरच तुम्हाला मेथी पिकाचं भरघोस उत्पादन आणि बाजारभाव झालेला बघायला मिळणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.